हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं. तर माझ्या भावाच्या घराची आहे वास्तुशांती. तर वास्तुशांती आहे तर केस लय पांढरे पांढरे झालेत ना, तर आलेले आहे पार्लरमध्ये मेहंदी लावायला. कसं आहे, आपण कार्यक्रमात जाणार तर जरा चांगलं दिसलं पाहिजे ना. कशी पण बसते मी लाईव्हला पण आणि व्हिडिओ पण. तर म्हणलं चला आज जरा पार्लरला जाऊया. बघा केवढे केस पिकलेले आहेत. तर आले मेहंदी लावायला. आता मेहंदी लावणार छानपैकी. हे बघा इकडं पार्लरवाले आहेत, त्यांचं पण चॅनल आहे ना ग. होय. त्यांचं पण चॅनल आहे. नाव काय चॅनलचं? आराध्या ब्युटी पार्लर. आराध्या ब्युटी पार्लर चॅनलचं नाव आहे बघा तिचं. तर तिचं पण चॅनलला सबस्क्राईब करा, वाढू द्या तिचे पण सब. माझ्या चॅनलवर येत असते ती कधी कधी, तिला वेळ भेटेल तेव्हा. तर आलेलं आहे पार्लरला, म्हणलं छोटासा व्हिडिओ करूया. आता लावणार आहे मेहंदी. बघा कशी दिसते ना वकिलीनी सारखी. पदवी मिळू दे नाही तर नाही मिळू दे, पण वकिलीनी सारखे दिसते. नाही, वकिलाचा ड्रेस घातलेला आहे बघा मी आता. कसं दिसतंय. आमच्या गावातल्या बऱ्याच म्हणजे बायका तिच्याकडे येतात मेहंदीला, म्हणजे बरंच काय काय पार्लरसाठी येतात. दिवाळीमध्ये लई गर्दी होती तिच्याकडं. फार वेळच नव्हता म्हणून दिवाळीला मी येणार होते मेहंदी लावायला, पण गर्दी जास्त होती त्यामुळं मी दिवाळीमध्ये आलेच नाही. बसले गप्प तशीच आपली. मग आता म्हणलं भावाची वास्तुशांती आहे तर जरा बरं दिसलं पाहिजे, नाही तर मग काय बरोबर वाटत नाही ना. काय तेवढी मेहंदी लावण्याने काय फरक पडतोय. जाऊ द्या तिकडं, काहीतरी आपल्या आनंदासाठी काहीतरी करत राहायचं. जरा छान पण दिसलं पाहिजे, नाही तर गबाळ्यासारखं दिसतं. कपडे तुम्ही किती पण चांगली घाला त्याचं काही नाही, पण ती जरा ते केस जरा नीट दिसली पाहिजे ना, म्हणून आले बघा मेहंदी लावायला. नीट लावा बरं का. केस चांगली लाल बडग झाली पाहिजे. परत मी पुढचा व्हिडिओ टाकणार आहे केस किती लाल झालेत ती. पार्लरमध्ये आले की वेळ पण लागत नाही, आणि घरामध्ये लावायचं म्हणलं तर त्याला 1 तास लागतो मेहंदी लावायला. का कुणा टॉक, यांना सवय असते ना पार्लरवाल्यांना, त्यांचं लगेच होते. आणि घरामध्ये काय सांगायचे. आणि ती इकडं गळाली तिकडं गळाली, तो केस निघाला, काय 12 भानगडी. हे बघा इतका कलर आलेला आहे, कारण मेहंदी आहे ना, तर ती चहा पावडर तर भिजवाय घालायला लागतो. ती चहा पावडर भिजवली नसल्यामुळं जास्त कलर आलेला नाही, पण आहे आपला थोडा तेवढा बस.